नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. विषय आहे की जिल्हा स्तरावरील आयडॉल शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग आणि त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळांमधील सहभागाबाबत. यासाठी संदर्भपत्र आहे की आयडॉल शिक्षक आणि शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबतचा एक शासन निर्णय आहे 16 एप्रिल 2025चा. या कार्यालयाचं पत्र आहे 28/11/2025 आणि माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्याकडील 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सभेतील निर्देश. तर संदर्भ क्रमांक 1 म्हणजे 16 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची बँक तयार करण्यासाठी राज्यामध्ये आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्हा स्तरावरून सर्व तालुकास्तरीय याद्यांची पडताळणी करून राज्यस्तरासाठी जिल्ह्यातील 10 सर्वोत्तम शिक्षकांची यादी गुणांकनासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठवण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे कार्यवाही करून राज्यस्तरावर 332 नामांकने प्राप्त झाली. त्यांची यादी सोबत जोडलेली आहे. संदर्भ क्रमांक 3 अनुसार राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करून देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांच्या बाबतीत आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करणे याबाबतचा शासन निर्णय 16 एप्रिल 2025 प्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये या आयडॉल शिक्षकांचा प्रामुख्याने सहभाग घेण्यात यावा. त्यांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात यावे. अतिशय एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. दुसरी सूचना आहे की आयडॉल शिक्षक यांच्या कामाचे चित्रीकरण, दस्त, अभिलेख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे. जसे की ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, टेक्स्ट तयार करणे किंवा संकेतस्थळावर प्रकाशित करणे. तसेच हे सर्व अभिलेख राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांना उपलब्ध करून देण्यात यावे. शिक्षण परिषदांमध्ये आयडॉल शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण विशेष कार्याचा प्रचार प्रसार करावा. तसेच आयडॉल शिक्षकांचे उद्बोधन ठेवावे. संबंधित आयडॉल शिक्षकांचा विविध समितीच्या बैठकांमध्ये सन्मान करणे व त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ठेवणे. तसेच तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावरील विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यांमध्ये त्यांच्या कामाचा उपयोग करण्याबाबत चर्चा करावी असं यात म्हटलेलं आहे. नंतर सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षकांच्या शाळांना इतर शाळांमधील शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच अधिकारी यांचे भेटीचे नियोजन करावे. तसेच इतरांना प्रोत्साहन देऊन प्रोत्साहित करावे. तर जिल्ह्यातील सर्व आयडॉल शिक्षकांबाबत वरीलप्रमाणे सूचनानुसार कार्यवाही करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शैक्षणिक कार्यात उपयोग करून घ्यावा असं यात म्हटलेलं आहे. माननीय संचालक डॉक्टर हेमंत वसेकर यांचं हे एक महत्त्वपूर्ण पत्र आहे की ज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आलेला आहे. आणि या संदर्भात संपूर्ण राज्याचे जिल्हा स्तरावर गुणांकन प्राप्त आयडॉल शिक्षकांची यादीसुद्धा जोडलेली आहे. जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्याचे 10 शिक्षकांची नावे याच्यात जोडलेली आहेत. अतिशय एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. आणि यानुसार या शिक्षकांना भविष्यात ज्या विविध प्रशिक्षण कार्यशाळा असतील किंवा चर्चासत्र असतील याच्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून समाविष्ट करणे किंवा त्यांच्या कामाचं चित्रीकरण किंवा दस्त किंवा ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट तयार करून संकेतस्थळावर प्रकाशित करणे या गोष्टींचं काळानुसार उपयोग करण्याबाबत सूचित केलेलं आहे. तसेच शिक्षण परिषदांमध्ये सुद्धा अशा शिक्षकांच्या कार्याचा प्रसार आणि उद्बोधन ठेवण्याबाबत सूचित केलेलं आहे. अतिशय चांगला हे एक पत्र आहे आणि या पत्रानुसार भविष्यामध्ये कार्यवाही होईल. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. असेच व्हिडिओ आपल्याला नवीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.